कम्प्युटरचे पोरी बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्य केली त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आपण उठावी असा बेट त्यांनी असला आणि दंगल एक जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 घरात दंगा पडू लागल्या. आधी होती घाबरली बावरी शहाजी खिडकीतनं बघितलं गुंड दिसले तिला ध्यानी आला त्याची जीवन टाकायला पळत होती. मुंबईच्या रस्ता रात्रीच्या 12-12:30 बेभानपणे पळते. गुंड तिच्या पाठलावर आहेत. तिला कळून दिसलं जर आपण या गुंडाच्या जाऊन सापडलं तर आपल्या आपली लग्न राहिलं चांगली जातील. त्याची जीवन टाकायला पळतीये बेभानपणे धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. एका बोळात एका घराचा उजेड दिसला. सभा तोरण दारासमोर आली. दार झोटवला. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 80चा एक हिंदू युवक. हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मी हिंदू मग पुढं तर ऐकायचं ऐका ना पानगुडे पाटी बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान मग मी हिंदू मग ही आपल्या घरासमोर कशी त्याने विचारलं काय हवंय त्यावरची युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठलागोर आहेत मला आजची रात्री आश्रम मिळेल का माझ्या आपलं लुटण्याचं भेट आहे त्यांचा त्यावर युवक मला निश्चिंतून राहते घर तुझंच आहे त्याची तिला हात घेतली स्वतःचा अंतून बांधून दिला मला निर्जास्त झोपितात तिथे तुला कसली भीती नाही मी स्वतः दाराची राखण करून उभा राहतो त्या गुंड परत येणार नाही तुला त्रास देणार नाही बिंगोरा त्याची युवती झोपी गेली हा दाराची राखण करीत उभा होता ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही परंतु राखण करता करता मला विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमान ही मुलगी मुसलमान मी हिंदू मग नाही का हिंदूच्या घरात असा मागितलाच कसा तिला भीती नाही का वाटली आणि त्या गुंड घ्यायची आपलं लुटण्याच्या उद्या मी पाडला गरज मीही करत शकते ते मीही करून मनात आणलं तर आता इथे ह्याच क्षणी मी आपलं लुटू शकतो तिला माझ्या तावडीतनं वाचणार नाही कोण नाही मग कुठल्या भरोशावर मी माझ्या घरात निर्धास्तपणे थांबली आहे रात्रभर विचार केला उत्तर मिळालं नाही सकाळ झाली ती युवती जायला निघाली जाता आता तिने या युवकाचे आभार मानले न राहून याला विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची तू मुलगी मुसलमान मी हिंदू मग तू एका हिंदूच्या घरात असं मागितलं कसा तुला भीती नाही का वाटली आणि त्या गुंड तुझे अपलोड पाठलावर होते मीही करत शकत होतो मीही करून होतो मनात आणलं असतं तर मीही लवकरात तुझे अपलोड शकलो असतो तुला माझ्या तावडीच्या वाचनाने कोण नव्हतं मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात निर्धास्तपणे थांबली होती त्यावरची युवती म्हणाली त्या गुंडाच्या तावडीच्या सुटण्यासाठी मी कायदा वारा पळत होते मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे धावत होते जाता या पोळ्यात तुझ्या घरांना उजेड दिसला सभा करून मी दारासमोर आले परंतु दाराच्या आधी तुझ्या घराच्या उघड्या खिडकीत मी झोपून पाहिलं मग तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो